भाजी खायचा कंटाळा आला तर ही मस्त अशी तोंडाला चव आणणारी चटणी आहे. मस्त कुरकुरीत आणि रुचकर लागते. शिळ्या भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर लईच भारी लागते. तुम्हाला चटणी आवडते का नाही हे कमेंट करून नक्की कळवा. नमस्ते, मी कल्पना. आपल्या ह्या नवीन स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. माझ्या सुनेच्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे मी वयाच्या 65व्या वर्षी हे चॅनल चालू केलं आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच पाठीशी राहू द्या. पापडाची चटणी दाखवणार आहे, ते एकदम झटपट होणारी आणि चवदार आहे. ती तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता किंवा कधी कंटाळा आला आता भाजी करायचा तर एकदम पटकन होणारी ही रेसिपी आहे. तर आपण रेसिपी बघूया. आता इथं अगदी आपण पापड भाजून घेऊया. अजून एक भाजून घेऊ. तर हे आपले पापड भाजून झालेले ते जरा थंड करू आपण, मग चटणी करायला घेऊया. तर हा पापड आपला थंड झालेला आहे. त्याला आपण बारीक कुस्करून घ्यायचा, हातानेच घ्यायचा. तुम्हाला जसा लागता तसा लहान मोठा बारीक किती भुगा करणार तुम्ही त्याचा. आता ह्याच्यात टाकणार आहे आपण हे लाल तिखट, थोडासा गोडा मसाला, गरम मसाला म्हणून, आणि हा कांदा आणि हे मीठ थोडं शेवटी. आणि हे आपण तेल टाकले. आता तर हे सगळं मिक्स करून घेऊया. खूप छान लागते ही चटणी. तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता, पोळी भाकरी, साधा पांढरा भातावर टाकले तरी हे चव चांगली लागते. आता हा मसाला सगळीकडे पापडाला लागलेला आहे. तर आपण ह्याच्यात थोडी कोथिंबीर टाकूया, शेवटी टाका. हे पुन्हा मिक्स करून घ्या. किती छान दिसते करून बघा ही चटणी पापडाची. आणि हे शेंगदाणे ऑप्शन, तुम्हाला आवडले टाका, नाही आवडले तर नका टाकू. पण आम्ही थोडेसे टाकणार आहे ह्याच्यात, की ते दाताखाली आले की छान लागते शेंगदाणे. तळलेले शेंगदाणे, कच्चे नाही आहेत. तर ही पापडाची चटणी इथं बनवून झालेली आहे. तुम्हाला जर ही पापडाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया असाच पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.